नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. आज 15 जानेवारी ची रात्र म्हणजे 16 तारखेपासून पुढील वातावरण कसं असेल, 16 जानेवारी 2026 पासून पुढील वातावरण कसं असेल या संदर्भात आजचा हा व्हिडिओ. तर बघा मित्रांनो, भारतामध्ये शासकीय म्हणजे सरकारी पातळीवरती हवामान अंदाज देण्याचं काम इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट करतं, म्हणजे भारतीय हवामानशास्त्र विभाग. तर त्याची स्थापना ही इंग्रजांनी केली होती. साधारणपणे आज 151 वर्ष पूर्ण झाले इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटला. इंग्रजांनी 1875 मध्ये पहिला अंदाज दिला होता. तर तसा आजपर्यंत इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट खूप त्याच्या लेटेस्ट असे बदल झाले. तर सुरुवातीला जर बघितलं तर इंग्रजांच्या काळानंतर जर वसंतराव गोवारीकर सरांच्या अध्यक्षतेखाली इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटची स्थापना त्या ठिकाणी झाली होती. तर बरेच ज्या गोष्टी आहे भारताच्या बाहेरून आपण काही मॉडेलचा अभ्यास जरी आणला होता इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने, काही मॉडेल आणले होते, पण अमेरिकेने त्या काळात भारताला तशी मदत केलेली नव्हती वसंतराव गोवारीकर सरांच्या त्या अध्यक्षतेखाली. कारण त्या काळामध्ये इस्रोने तेवढी प्रगती केलेली नव्हती आणि सॅटेलाइट उपग्रह जे आहे ते देखील खरी इनसॅट मालिका सुरू झाल्यानंतर हवामानशास्त्र विभागामध्ये मोठा बदल करण्यात आला. तर तसं बघितलं तर आजही भारतामध्ये प्रत्येक 300 किलोमीटरला एक रडार पाहिजे, परंतु तेवढी रचना आपल्याकडे नाहीये. तर रडार 40 ते 50 रडार आहे आपल्याकडे. म्हणून भारतामध्ये 300 रडार पाहिजे आज, तेव्हा आपण अचूक अंदाज देऊ. किंवा जागतिक जे मॉडेल आहे युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फॉरकास्ट किंवा ग्लोबल फॉरकास्टिंग सिस्टम किंवा ग्लोबल मल्टीस्केल मॉडेल किंवा ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी ऑस्ट्रेलिया किंवा जपानचे काही जे मॉडेल आहे, या मॉडेलची तुलना किंवा जर बरोबरी करायची असेल तर भारताच्या हवामानशास्त्र विभागामध्ये अजून खूप मोठे बदल अपेक्षित आहे. तर असू द्या, आपण हवामान अंदाज देताना तब्बल 5 ते 6 वर्षापासून जागतिक मॉडेल आणि इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आणि सगळ्याच फेनॉमेना ज्या काही संस्था आहे, जसं JTWC जायंट टायफून वेदर वॉर्निंग किंवा इतर नोआ नॅशनल ओशेनिक एरोस्पेसिक ऍडमिनिस्ट्रेशन किंवा क्लायमॅटिक प्रिडिक्शन सेंटर किंवा ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी ऑस्ट्रेलिया अनेक संस्थांचा अभ्यास करतो. कारण भारतीय उपखंडामध्ये जो काही पाऊस येतो तो हा वेगवेगळ्या समुद्रामधून ज्या काही फेनॉमेना आहेत त्या येत असतो. तर बघा मित्रांनो, मी जे काही हवामानाचे अंदाज देतो त्याच्यामध्ये मी नेहमी सांगतो की एक वर्ष हे ग्लोबल वॉर्मिंग इफेक्टमुळे, जागतिक तापमान वाढीमुळे एक वर्ष रेकॉर्ड होत चालले. बघा 2024 हे सगळ्यात उष्ण वर्ष राहिलं. कदाचित 2025 देखील उष्णच राहिलं. तर मित्रांनो, हे जे काही तापमान वाढले, पृथ्वीचं तापमान का वाढलंय आणि त्या तापमान वाढीमुळे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने सांगितलं होतं की पुढची 25 वर्ष हे अधिक पावसाची असणार आहे. तर लॅन्डसेट अहवाल देखील आजही तेच सांगतो. तर मित्रांनो बघा, हरितगृह वायूंचे सर्वाधिक उत्सर्जन करणारे देश जर बघितलं तर चीनचा वाटा हा 28% आहे. अमेरिका 16% हरितगृह वायू उत्सर्जन करतो. युरोपियन महासंघ जे आहे ते 10% आणि भारत 6%, बाकी रशिया 4%. म्हणजे इंडस्ट्रीयल सेक्टर किती मोठा आहे भारतामध्ये किंवा वाहनांची संख्या, विमानाची ये-जा किती मोठी आहे, तुम्ही हे बघू शकता की हरितगृहांचे उत्सर्जन करण्यामध्ये भारताचा, चीनचा, अमेरिकेचा, युरोपचा हा पहिल्या 4 मध्ये आपण त्या ठिकाणी मोडतो. तर हे जे वायू ग्रीन हाऊस इफेक्ट हा जो ऍटमॉस्फिअर मध्ये पसरतो आणि त्याच्यामुळे काय होतं की जो काही ओझोनचा लेअर आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट पडतो. आणि ओझोनचा लेअर कमी झाल्यामुळे जे काही पृथ्वीचं जे काही लॉंग व्हेव रेडिएशन आहे ते काय करतं की ज्या 5 वायू हरितगृहाचे जे 5 वायू त्याच्यामध्ये ओझोन असेल किंवा क्लोरोफ्लोरो कार्बन, नायट्रस ऑक्साईड किंवा मिथेन, पाण्याची वाफ, या गोष्टीवर इम्पॅक्ट होतोय. म्हणजे ते पृथ्वीचं संरक्षण करण्याकरता निसर्गाने दिलेले कवच कुंडल आहे ग्रीन हाऊस इफेक्ट. परंतु त्याच्यावरही त्याच्या मर्यादेच्या पलीकडे गेल्यामुळे काय होतं, पृथ्वीपासून निघणारं लॉंग वेव्ह रेडिएशन आणि सूर्याकडून येणारं शॉर्ट वेव्ह रेडिएशन याचं शोषण न होता किंवा परावर्तन न होता ऍटमॉस्फिअर मध्ये ते शोषून घेऊन पृथ्वीचं टेम्परेचर वाढलं. आणि त्याचा परिणाम काय झाला मित्रांनो, बघा त्याचा परिणाम जागतिक तापमान वाढलं, समुद्राचं तापमान वाढलं. म्हणून आज जे काही मॉडेल दाखवत आहे की एल्निनो, लानिना हे जे काही फेनॉमेना आहे, ह्या घटना ह्या असं होऊ शकत नाही. एक्स्ट्रीमली हेवी रेन आपण बघतोय, हेवी रेनफॉल सगळीकडेच होतोय, जगात होतोय. आणि एक विशेष पाहायला भेटतं की ज्या ठिकाणी पाऊस व्हायचा खूप त्या ठिकाणी कमी पाऊस, ज्या ठिकाणी कमी पाऊस आहे त्या ठिकाणी जास्त पाऊस,
अशा वेगवेगळ्या फेनॉमिना घटना तुम्ही पाहताय. तर आता बघा मित्रांनो, आता जानेवारी महिना जवळपास 15 दिवस झाले, निम्मा जानेवारी गेलाय. तर थंडीचं जर प्रिडक्शन जर पुढलं बघितलं आपण, हा पावसाचे अंदाज बघण्याच्या आधी थंडीचा अंदाज बघू. तर यंदा हिमालयावरती WD5 येत आहे. WD म्हणजे काय? पश्चिमी विक्षोभ. हे पश्चिमी विक्षोभ ऑक्टोबर मध्ये सुरुवात होते आणि मार्च पर्यंत हे पश्चिमी विक्षोभ येत असतात. ते सतत हिमालयावर आल्यामुळे काय होतं की त्या ठिकाणी बर्फवृष्टी मोठ्या प्रमाणात पडते. तर यंदाचे जास्तच ऍक्टिव्ह आहे. ते जास्त ऍक्टिव्ह असल्यामुळे काय होतं की बर्फाची चादर पसरली जाते आणि ह्या दिवसात हवा ही डायरेक्शन नॉर्थ टू ईस्ट वेस्ट असते. त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो, ही जी हवा येते आपल्याकडे, त्या हवेमुळे काय होतं, थंड हवा घेऊन ती महाराष्ट्रावर येते आणि थंडीची लाट पसरली जाते. आता एका पाठोपाठ एक 3 WD स्ट्रॉंग येणार आहे आपल्याकडे 7 फेब्रुवारी पर्यंत. आणि त्या काळामध्ये 1 फेब्रुवारी नंतर पुन्हा एकदा थंडीत वाढ होताना दिसते. म्हणून साधारण मी मागच्याच वेळेस बोललोय की शिमग्यापर्यंत म्हणजे होळीपर्यंत जेमतेम आपल्याकडे थंडी राहणार आहे. दिवसाचं तापमान जरी वाढलं तरी रात्रीचं तापमान हे खालीच होणार आहे. फक्त WD गेल्यानंतर जे काही हवेचं डायरेक्शन बदलतं त्याच्यामुळे आपल्याकडे थंडी ही वाढली जाते. आता जेमतेम होळीपर्यंत म्हणजे 1 मार्च पर्यंत थंडी राहण्याची शक्यता आहे. खूप नाही, पण एक आपल्या पिकांना उपयुक्त अशी थंडी कांद्याला गरजेची असते, इतर पिकांना हरभरा आणि गहू याला देखील ती गरजेची असते, तर ती असणार आहे. दिवसाचं तापमान काहीशी वाढ होताना दिसते. आणि बघा मित्रांनो, आता पावसाचा अंदाज कसा आहे आपण ते त्या ठिकाणी बघून घेऊया. तर मित्रांनो बघा, आता पुढचा जो काही पाऊस आहे तर कसा असेल ते मॅपच्या आधारे बघू. तर मित्रांनो बघा, ह्या काळामध्ये हिमालयावर तुम्ही हे जे लाल ढगांचा किंवा बर्फाचा डायरा त्या ठिकाणी दिसतो तुम्हाला, हा पाऊस आहे त्या ठिकाणी. हा पाकिस्तानच्या त्या बाजूला बघा अफगाणिस्तान. ECMWF मॉडेलनुसार 21 जानेवारी पासून आपण त्या ठिकाणी अंदाज बघूया. कारण पावसाच्या फेनॉमिना आता सध्या जर उद्या 16 तारीख, उद्या 16 तारखेला राज्यामध्ये कुठल्याही पावसाची शक्यता नाहीये, मात्र अंशतः ढगाळ वातावरण क्वचित असेल. 17 तारखेला उत्तर महाराष्ट्राच्या भागात, नाशिकच्या भागात आणि जो काही पुण्यापासून खाली बेल्ट आहे या ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होईल, पावसाची शक्यता नाहीये. 18 तारखेला देखील पावसाची शक्यता नाहीये. 19 तारखेला देखील पावसाची शक्यता नाहीये. मात्र ढगाळ वातावरण हे विदर्भासहित मराठवाड्यात अंशतः होत राहील आणि थंडी ही ती या काळामध्ये थोडीशी कमी होईल, परंतु रात्रीची थंडी जेमतेम असेल. कारण आता हे WD आपल्याकडे 3 येत आहेत सलग. आता बघा मित्रांनो, 21 तारखेपासून एक वेगळा फेनॉमिना दिसतोय. 21 तारखेला हा भाग इराण, इराक, अफगाणिस्तान आणि ह्या भागातून इकडे सरकतोय, हिमालयावरती येतं बघा. या ठिकाणी जो पश्चिमी आवर्ते मेडिटेरियन सी कडून येतोय. तर आता 21 तारखेला अशी सिच्युएशन आहे बघा. तर आता 22 तारखेला अशा पद्धतीने बघा, मग तो पाकिस्तान क्रॉस करून हिमालयावरती आलाय. तर ह्या ठिकाणी काय होतं, ह्या काळामध्ये काय होतं माहिती का, की जेव्हा हिमालयावर WD येतो तर अरबी समुद्रातील जे काही बाष्प आहे या ठिकाणी जे काही घटना असतात पावसाच्या, त्या याला सपोर्ट करतात आणि त्या मर्ज येऊन जातात. त्याच्यामुळे काय होतं, जो महाराष्ट्रामध्ये जो काही मागच्या 17 भागात पाऊस पडला, काल 2 राहता शिर्डी परवाच्या तो पाऊस पडला, बीडच्या भागात पाऊस झाला, अहिल्यानगरच्या भागात पाऊस झाला, बऱ्याच ठिकाणी राज्यात ठिकठिकाणी पाऊस जो पडतो, हे असे कम्युनिकेशन जे होतं WDच्या जे काही स्पेक्ट्रमचं, तर त्याचा परिणाम असतो बघा. आता 22 तारखेला पाऊस जरी नसला तरी असं ढगांचं फॉर्मेशन हे हिमालयावर येताना दिसतंय. 23 तारखेला बघा कशी परिस्थिती दिसते, जबरदस्त असं ढगाळ वातावरण, WD म्हणता येईल, पश्चिमी विक्षोभ. तर ह्या ठिकाणी एक सर्क्युलेशन दिसतं, सायक्लोनिक सर्क्युलेशन दिसतं ते. तर याच्यामुळे काय होतं की ह्या सायक्लोनिक सर्क्युलेशन मुळे या ठिकाणी एक विपरीत चक्राकार परिस्थिती बनते आणि ह्या पद्धतीमुळे बघा हा जो आहे हा भाग वरती इंडक्स करतो आणि या इंडक्शनमुळे काय होतं, ह्या ठिकाणी आपल्याकडे ढगाळ परिस्थिती बनते आणि हाच पाऊस येण्यास कारणीभूत त्या ठिकाणी ठरतो. आता 24 तारखेला जर तुम्ही बघितलं तर संपूर्णपणे इंड्यूस सायक्लोनिक सर्क्युलेशन, त्याला काय म्हणतात की जो विपरीत चक्रवाती जो WD मुळे जे काही तयार होतं, इंड्यूस सायक्लोनिक सर्क्युलेशन म्हणतात. तर बघा हे ह्या ठिकाणी आलं पण याने इकडे जोर मारला, त्याच्यामुळे गुजरातच्या असे कम्युनिकेट बनतं. तर याच्यामुळे 24 तारखेपासून ढगाळ वातावरण आपल्याकडे बनण्यास सुरुवात होईल. तर आता मित्रांनो बघा, कुठलंही मॉडेल पाऊस अगदी 4-5 दिवस असतानाच त्याच्यात अॅक्युरेसी असते. पण आपण ज्या काही गोष्टी सांगतो, आता मागे सटाण्याकडे मी सांगितलं होतं की मायक्रो स्केल जो रेन होऊ शकतो, तर त्या पद्धतीने जो पाऊस हा पडतोच. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सावध होण्याकरता हे अंदाज असता माझे. आता 25 तारखेला बघा, 25 तारखेला तुम्ही बघू शकता की
उत्तर भारतामध्ये ह्या डब्ल्यूडी स्ट्रॉंग डब्ल्यूडी वर्षातला सगळ्यात पश्चिमी विक्षोभ जबरदस्त आहे हा, जो 21 तारखेला इकडे येतो तो पण 24 ते 28 तारखेपर्यंत राहणार आहे. तर त्याचा परिणाम स्वरूप कदाचित उत्तर महाराष्ट्राच्या या भागामध्ये काही रेमिनंट येण्याची शक्यता आहे 24 तारखेनंतर, लक्षात घ्या. तर याचा परिणाम जरी आज मॉडेलवर या ठिकाणी दिसत नसेल तरी परंतु ते दाखवतंय. आता 25 तारीख बघा, 26 जानेवारीला या ठिकाणी जबरदस्त उत्तर भारतात पाऊस पडणार आहे. तर त्याचा प्रभाव हा महाराष्ट्राच्या या भागात ढगाळ वातावरण तयार होते. सगळ्यात धोकेदायक काम हे होतं की डब्ल्यूडी तर आलाय तिकडे उत्तर भारतात, परंतु त्याचा परिणाम हे जे आहे अरबी समुद्रातील हे जे पट्टे हे वरती जोर करतात, हे कम्युनिकेशन तयार होतं, त्याच्यामुळे आपल्याकडे खरा पाऊस त्या ठिकाणी येत असतो. आता 26 जानेवारी बघितला तर आता 26 जानेवारी नंतर 27 नंतर महाराष्ट्रातील देखील ढगाळ वातावरण कमी होणार आहे. परंतु बघा 3 फेब्रुवारीला पुन्हा एक स्ट्रॉंग डब्ल्यूडी त्या ठिकाणी येताना दिसतोय. हा दुसरा डब्ल्यूडी 3 फेब्रुवारीला दिसतोय. त्यानंतर हा जो इमेज आहे ही 5 फेब्रुवारीची इमेज आहे. तर त्या 5 फेब्रुवारीला असं दिसतंय की एक मजबूत सिस्टम ही 3 ते 4 फेब्रुवारी दरम्यान या ठिकाणी येते. कदाचित 5-6 नंतर अतिढगाळ वातावरण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असेल. तर आता बघा मित्रांनो, जर मॉडेल फॉरकास्टिंग बघितलं तर तुम्ही जर मी विदेशी मॉडेल तुम्हाला जीईएम किंवा जीएफएस किंवा एसीएमडब्ल्यूएफ चे जे काही चार्टिंग दाखवले, तर ह्या चार्ट नंतर देखील इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट देखील तेच दाखवतं की या ठिकाणी इंडिस सायक्लोनिक सर्क्युलेशन 25 तारखेला बनतंय आणि हा दायरा वरती सरकतो. एकंदर दोन्ही मॉडेल भारताचं हे आयएमडीचं मॉडेल आणि हे देखील हेच सांगते की या इंडिस सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे या ठिकाणी विपरीत चक्राकार परिस्थिती बनते. तर बघा मित्रांनो, 24 तारखेला देखील या असं कम्युनिकेट आहे, याचा परिणाम आपल्याकडे ढगाळ वातावरण त्या ठिकाणी होणार आहे. तर हा वाऱ्याची दिशा तुम्ही बघू शकता की 23 तारखेला कशा आहे. तर ह्या 23 तारखेला वाऱ्याची दिशा ही सरळ हिमालयाकडून नॉर्थ वेस्ट साऊथ या डायरेक्शननी हवेचं दिसतंय. या भागात हा जोरदार पाऊस आहे बघा 23 तारखेला. कोणच्या पाकिस्तान, सेंट्रल पाकिस्तान आणि सरळ ह्या पोर्शन मध्ये, तो आपल्याकडे त्याचा इम्पॅक्ट ढगाळ वातावरण तर होणारच 100%. तर मित्रांनो बघा, अशा आयएमडीच्या या मॉडेलमध्ये देखील तेच दाखवलंय की साधारणपणे लक्षात घ्या. आता शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल, उत्तर महाराष्ट्राच्या ज्या भागामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्षाच्या हार्वेस्टिंग आहे, बऱ्याच मित्रांना मी मागे देखील सांगितलं त्यांनी हार्वेस्टिंग करून घेतल्या. युरोपचे बाजार 120-130 असतील, परंतु कधी रशिया 90-95-110 घेत असेल तर खाली करून द्या, मी हे सांगत असतो आणि बऱ्याच लोकांनी केलेही. बघा कसं असतं, सटाणा भागात पाऊस झाला म्हणून चांदोड भागात किंवा निफाड भागात, दिंडोरी भागात झाला नाही काही भागात, तर असं नसतं. तिथं झाला, समजा झाला असता तर नुकसान हे इकडे 2 क्विंटल रान कमी निघेल वेटमुळे, परंतु कदाचित त्या ठिकाणी काही लाखाचा फटका त्या ठिकाणी आपल्याला बसतो, संपूर्ण बाग नष्ट होत त्या ठिकाणी असते. म्हणून आता जो काही 24 तारखेला ढगाळ वातावरण तयार होणार आहे आणि तो कधी पाऊस येऊ शकतो का, तर ते मी तुम्हाला 6 दिवस आधी सांगेल. एकतर तुम्ही बागेचे सौदे करून घेऊ शकतात किंवा त्याला कॅल्शियम देऊन पाणी देऊ शकतात, हे 2 मुद्दे त्या ठिकाणी असणार आहे. म्हणून शेतकरी वर्गाला आधीच सावध करण्याकरता कांद्यावरती स्प्रे देता येतील. ढगाळ वातावरण झालं की त्या ठिकाणी कीटकनाशकाचा स्प्रे झाला होतो, मावा फुलकिडे थ्रिप्स वाढतो. आणि या सगळ्याच गोष्टी सगळ्याच पिकांना भारतात जे काही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विदर्भ असेल किंवा धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, हा सगळाच भाग किंवा इकडे पुण्यापासून खाली जरी सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर पर्यंत, इकडे धाराशिव पर्यंत, इकडे विदर्भाचा जो भाग आहे, नागपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, त्यानंतर ह्या सगळ्याच भागातील जे काही शेतकरी वर्ग माझ्याशी संपर्कात असतात आणि त्यांना मी अंदाज देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न हा करत असतो. तर मित्रांनो बघा, आयएमडीला देखील 151 वर्ष पूर्ण झाली. आपले अंदाज 5 वर्ष त्या ठिकाणी मी तुमच्यात देतोय. तर त्या ठिकाणी आयएमडीची मदत घेतो, जागतिक हवामान अंदाज, आणि ते करताना विविध मेट्रोलॉजिकल फेनॉमिने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न, हवामान साक्षर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी असतो. त्यामुळे 2026 मध्ये काही लोक सांगताय दुष्काळ पडणार आहे, तर मी छाती डोकून सांगतो कोणी घाबरण्याची त्या ठिकाणी गरज नाहीये. 100% आपल्याकडे चांगला पाऊस होणार आहे आणि झालाही तरी जेमतेम आपल्या पिकांची गरज भागेल इतका पाऊस 100%च होणार आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, कारण वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने सांगितलं की जास्त पावसाची 25 वर्ष आहेत, त्यामुळे कोणीही घाबरण्याची गरज नाहीये. एका गोष्टीवर त्या ठिकाणी पाऊस हा अवलंबून नसतो, लक्षात घ्या. आणि दुसरं म्हणजे
हे जे काही 24 तारखेनंतर वातावरण खराब होणार आहे त्याचे अपडेट मी 18-19 पुन्हा देतो एकदा. काही बदल होत असेल, बदल नसेल तर आपल्याकडे मी डायरेक्ट सांगत नाही पाऊस होतो. पावसाची शक्यता आज सध्या जर मॉडेल आधारित बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पाऊस किंवा उत्तर महाराष्ट्रात नाशिकमध्ये पाऊस हा दिसत नाही. परंतु मागील अंदाज जर बघितला, आपण फक्त ढगाळ वातावरण सांगितलं आणि पाऊस झाला त्या ठिकाणी नुकसान होतं. त्यामुळे आपण त्या ठिकाणी आधीच अलर्ट करतो आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांची मोठ्या याच्यातून हे होत असते. तर बघा मित्रांनो, आपले जवळपास 86,000 सबस्क्रायबर त्या ठिकाणी झाले. तर तसं जर बघितलं मित्रांनी, शेतकऱ्यांनी आणि राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील माझ्या शेतकरी बांधवांनी माझ्या चॅनल करता खूप मोठं सहकार्य केलंय. आणि एक विशेष असे की आपला हा पहिला हवामान अंदाज चॅनल असा आहे की त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने मजुरांकडून, स्त्रियाकडून, लहान मुलांकडून, कॉलेजच्या मुलांकडून सगळ्याकडून सबस्क्राईब करून घेतला. कोणालाही आपण त्या ठिकाणी बळजबरी केली नाही की तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईबच करा. परंतु बघा, शेतकऱ्यांनी माझ्याकडे व्हिडिओ जवळपास 100 व्हिडिओ असे की लोकांनी स्वतः लोकांमध्ये जाऊन शेतकऱ्यांनी आणि दीपक भाऊचं चॅनल सबस्क्राईब करा असं सांगून सबस्क्राईब करून घेतले लोकांनी. म्हणजे ते खूप कौतुक वाटतं लोकांचं की अशा पद्धतीने देखील लोक त्या ठिकाणी काम करतात. आणि निस्वार्थ माझी ओळखही नसताना अनेक लोकांनी चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब केलाय. आपले लवकरच 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील. आता 86,000चा टप्पा आपण त्या ठिकाणी पूर्ण केलाय. आणि असेच विविध, कारण माझ्या चॅनलचंच नाव आहे दीपक जाधव हवामान अंदाज, शेती, अध्यात्म, आरोग्य आणि योगा. मित्रांनो, आपल्याला फक्त हवामानाचा अंदाज घेऊन नाही चालायचं. तर शेतीमध्ये तुम्ही काही जो पीक घेताय त्याच्याबद्दल सल्ला, पीक कीड रोग नियंत्रण हे देखील मी सांगत असतो जे गरजेचं आहे. आणि तुमच्या आमच्या आरोग्य देखील जपलं तरच आपली शेती करून किंवा सगळं करून उपयोग होणार आहे. म्हणून शेती आरोग्यावरती देखील माझ्या चांगल्या चांगल्या व्हिडिओ त्या ठिकाणी मी टाकत असतो. अध्यात्म हा एक वेगळाच विषय. अध्यात्म असू द्या, ध्यान, मेडिटेशन, प्राणायाम हे आरोग्याला गरजेचेच आहे. आणि ते देखील व्हिडिओ ज्याने समाजामध्ये चांगला मेसेज जाईल असे व्हिडिओ त्या ठिकाणी मी टाकत असतो. भलेही ते लोक कमी बघत असतील, परंतु माझा तो उद्देश त्या ठिकाणी आपला साफ असतो की ज्याच्यातून काहीतरी प्रेरणा घेऊन लोक त्या ठिकाणी बदलतील किंवा लोकांमध्ये बदल होईल, हा आपला त्या ठिकाणी उद्देश आहे. आणि त्यामुळे आपला चॅनलला अतिशय सपोर्ट करताय लोक. आजही 50,000 60,000 व्ह्यूज येत आहे. ज्या लोकांचे 2-2 लाख सबस्क्रायबर आहेत त्यांचे 10,000 व्ह्यूज येत आहे. आणि आपले 80,000 सबस्क्रायबर असताना आपले 50-50 60,000 व्ह्यूज येत आहे. हा केवळ लोकांचं प्रेम, हाच एक त्यात भाग आहे. आपण कोणाचाही हवामान अंदाज त्या ठिकाणी खोडण्याचा आपला प्रयत्न नसतो. परंतु जे काही दिसतं, आपली जी काही दृश्य क्षमता आहे आपली पाहण्याची, मॉडेलची, त्यानुसारच अंदाज देण्याचा माझा प्रयत्न त्या ठिकाणी असतो. त्यामुळे 2026 मध्ये कोणीही घाबरू नका. लोक आज सोशल मीडियावरती व्ह्यूज करता, सबस्क्रायबर करता, रोज व्हिडिओ बनवताय. मला विशेष वाटतं की तुम्ही पावसाचा अंदाज सांगा, आज काय होणार, उद्या काय होणार, 4 दिवसांनी काय होणार. परंतु पुढे जून जुलैमध्ये काय होणार, दुष्काळ पडणार, असं शेतकऱ्यांना निगेटिव्ह बनवतात लोक. कसं असतं, माझा अंदाज आहे की ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपण पुढच्या 15 दिवसाचा अंदाज देऊ शकत नाही, तर 1 वर्षाचा अंदाज देतात आणि दुष्काळ पडणार. खरं तर हे लोक शेतकरी नसतातच मुळी. कारण जो लोक दिवसभर शेतीमध्ये जो माणूस कष्ट करतो तो असं म्हणूच शकत नाही किंवा शेतकऱ्यांना घाबरून देऊ शकत नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाने घाबरू नका. आणि सतत एलिनो लानिना असे काही मेसेज लोक आणि सोशल मीडियावरती ज्या काही चर्चा दिसतात, तर मित्रांनो याला कुठलंही तथ्य त्या ठिकाणी नाहीये. कारण स्कायमेट आणि IMD सारखे आपल्याकडे नाहीये संरक्षण ज्या काही यंत्रणा, तरीही ते लोक एप्रिलमध्ये अंदाज सांगतात. आणि आज आपल्याकडे काहीही नसताना आमचे लोक असे 2026 मध्ये दुष्काळ पडलेले सांगतात. हे अतिशय हास्यास्पद आणि केवळ काहीतरी सांगायचं म्हणून सांगायचं हा त्या ठिकाणी भाग असतो. म्हणून शेतकरी वर्गांनी मी तर सांगतो, तुम्हीही अपडेट राहा आणि वेगवेगळ्या गोष्टी आपण सांगत असतो. तर मित्रांनो, हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि त्यानंतर 17-18ला मी जो मेसेज देईल, व्हिडिओ देईल, त्याच्यामध्ये मी पाऊस होऊ शकतो का, आणि असेल तर किती इंटेन्सिटी असेल आणि काय काळजी घ्यावी, या सगळ्या गोष्टी त्यात सांगणार आहे. हा सगळ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्यांना निदान एक शेतकरी येते, एक शेतकऱ्याला सांगा की दीपक भाऊंचं चॅनल सबस्क्राईब करा. कारण मी तुमच्यासारखा शेतकरी आणि शेती करून हे सगळं तुमच्यापर्यंत मी अंदाज देण्याचा प्रयत्न असतो. धन्यवाद.